दुःख टाळण्यात नाही, तर नामस्मरणात आनंद शोधण्यातच खऱ्या जीवनाचं रहस्य आहे. महाराज सांगतात, देहाला मिळणारी सुख आणि दुःख ही आपल्या प्रारब्धानुसार येतात. म्हणून त्यांचा स्वीकार करा आणि त्याबद्दल सतत तक्रार करत राहू नका. दुसऱ्यांच्या सेवेतच परमात्म्याची सेवा आहे. म्हणून शक्य तेवढं इतरांच्या उपयोगी पडा. आयुष्यात येणारी संकट, अडचणी आणि आजार हेही परमेश्वराच्या इच्छेनंच येतात. त्यामुळे त्यांनाही प्रसाद मानून स्वीकारायला शिका. पण लक्षात ठेवा, खरा आनंद देहाच्या सुखात नाही, तर भगवंताच्या नामस्मरणात आहे. आपण प्रत्येक कृती करताना भगवंताचं अनुसंधान ठेवा. देहाची सुखदुःख प्रारब्धावर सोपवा, पण मनापासून, प्रेमाने आणि सातत्याने नामस्मरण करत राहा. कारण तेव्हाच जीवनात खरा आनंद, समाधान आणि भगवंताची अनुभूती मिळते. देहाचे भोग प्रारब्धावर सोडा, पण नामस्मरण कधीही सोडू नका.